नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणींची सर्वात आधी मी खूप खूप क्षमस्व आहे, कारण की माझा मोबाईल हा जवळजवळ 4 ते 5 दिवस झाले बंद पडला होता. त्यामुळे मी माझ्या कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटवर कोणतेही पोस्ट करू शकली नाही. व्हिडिओ, लहान व्हिडिओ, मोठा व्हिडिओ, छोटा व्हिडिओ किंवा पोस्ट कुठलंही मी काही अपलोड करू शकली नाही. त्यामुळे मी आपणा सर्वांची खूप खूप क्षमा मागते आणि क्षमस्व आहे. माझी यूट्यूब फॅमिली, संपूर्ण माझी ऑनलाईन फॅमिली, फेसबुक पेज फॅमिली, ट्विटर, सात्विक लाईव्ह, टेक्निकल सुरेखा 2022 सगळे माझा जो ऑनलाईन परिवार आहे, मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करते आणि क्षमा मागते. कारण की टेक्निकल प्रॉब्लेम होता. माझ्या मोबाईलची बॅटरी खराब झाल्यामुळे माझा मोबाईल बंद पडला होता. त्यामुळे मी कोणतेही काम करू शकले नाही. तर चला आपण आता या व्हिडिओ सुरू करूया. लाडक्या बहिणी बघा, ज्या माझ्या लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही, अशा संपूर्ण लाडक्या बहिणी नाराज होऊ नका. कारण की 20 तारखेला म्हणजे कालच GR निघालेला आहे आणि मार्च महिन्याच्या हप्त्याची आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याची तरतूद झालेली आहे. पूर्ण निधी जो आहे तो संपूर्ण निधी हा म्हणजे त्याची तरतूद सरकारने केलेली आहे आणि त्याचा GR काढलेला आहे. तो GR मी तुम्हाला संपूर्ण कालच्या व्हिडिओमध्ये, काल आपल्या चॅनलवर काहीतरी 4.5 मिनिटाचा व्हिडिओ संध्याकाळी मी अपलोड केला, त्यामध्ये तुम्हाला मी संपूर्ण GR दाखवलेला आहे. तर तुम्ही नसेल पाहिला तर आठवणीने तो व्हिडिओ जाऊन बघा. त्यामध्ये सर्व सविस्तर लाईव्ह GR मी दाखवलेला आहे. माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी, माझी ऑडियन्स, माझे सर्व ज्येष्ठ वरिष्ठ आणि संपूर्ण माझा परिवार, आपण बघूयात आता लाडक्या बहिणी ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही, अशा लाडक्या बहिणी भरपूर आहेत की त्यांनी KYC पूर्ण केली, तरीसुद्धा या सगळ्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही. कारण की भरपूर माझ्या ताईंची कमेंट्स आहे की आम्ही KYC पूर्ण केली तरीसुद्धा आम्हाला मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही. तर बघा ताई, काळजी नसावी तुम्हाला, अजिबात तुम्ही काळजी करू नका. कारण की आता GR निघालेला आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळू शकतो. कारण की हे सगळं जे गोंधळ आहे, हे कागदपत्रांची पडताळणी सुरू होती आणि आधार, बँक खाते तुमचे, तीसुद्धा पडताळणी सरकारने केली आणि त्यामुळे बऱ्याच अशा लाडक्या बहिणी होत्या की त्यांना म्हणजे मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही. कारण की या ज्या सगळ्या लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना हप्ता नाही आला मार्च एप्रिलचा, तर त्यांचा जो डेटा आहे, तुमचा जो डेटा आहे पडताळणीनंतरचा, तो सरकारपर्यंत पोचला नव्हता. अशा या टेक्निकल कारणांमुळे लाडक्या बहिणींना हप्ता आला नाही. मग आता या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना हप्ता मिळणार का? आणि तुम्ही ज्या माझ्या लाडक्या बहिणी आहेत, तुम्ही तुमचे सर्व अपडेट केलेले आहे का? मला आठवणीने कमेंट करा. बघा, GRमध्ये तर संपूर्ण जवळजवळ म्हणजे 235 कोटी, म्हणजे दोन्ही जर पकडले ना आपण, मार्च आणि एप्रिल असे दोन्ही हप्त्यांची भरपूर म्हणजे जवळजवळ 750 कोटी आणि 50 लाख असा आहे तो निधी तरतूद झालेली आहे. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये 20 तारखेच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तर GR दाखवलेला आहे. त्यामध्ये किती निधीची तरतूद झालेली आहे मार्च महिन्याच्यासाठी आणि एप्रिल महिन्याच्यासाठी, हे संपूर्ण फिगर तुम्हाला त्यामध्ये दाखवलेली आहे, आकडा दाखवलेला आहे. तर लाडक्या बहिणी अजिबात विचार नका करू. तुम्ही जर पात्र लाभार्थी महिला आहात तर तुम्हाला नक्की मिळेल मार्च आणि एप्रिलचा हप्ता. तुमचा हप्ता कुठेही जाणार नाही. फक्त थोडंसं वितरणाला सुरुवात होऊ द्या आणि मागे पुढे होऊ शकतं. कारण की काय, तर हे असे का होत आहे,
तर पडताळणी प्रक्रिया सुरू होती. कसली पडताळणी? तर लाडक्या बहिणींच्या कागदपत्रांची. ज्या लाडक्या बहिणींनी कागदपत्र जे सादर केले होते, तुम्ही अर्ज जो केला होता, फॉर्म भरला होता लाडकी बहीण योजनेचा, त्यावेळेला तुम्ही जे तुमचे कागदपत्र दिले होते अर्जासोबत, ते तुमचे कागदपत्र बरोबर आहेत का? त्यातली जी काही माहिती आहे ती तुमची बरोबर आहे का? त्यामध्ये काही चूक जर आढळली तर मात्र अशा बहिणी योजनेतून बाहेर काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे या सगळ्या अशा ज्या गोष्टी आहेत, पडताळणी प्रक्रिया, त्यामुळे बऱ्याच अशा लाडक्या बहिणी पात्र असूनही त्यांना हप्ता आला नव्हता. तर तुमचा डेटा आता पडताळणी प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे. तुमचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे, काळजी करू नका. दुसरे महत्त्वाचे म्हणजे की ज्या लाडक्या बहिणींनी फॉर्म भरला आहे, ज्या लाडक्या बहिणी पात्र लाभार्थी महिला आहेत, त्या लाडक्या बहिणींचे बँक खाते, आधार, तुमच्या आधाराशी ते संलग्न आहे का? म्हणजेच तुमचे आधार बँक खात्याला हे लिंक आहे का? अशाच लाडक्या बहिणींना हप्ते मिळणार आहे. हे मी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की तुम्ही तुमचे हे सगळे जे आहेत हे तुम्ही चेक करा. दुसरी गोष्ट म्हणजे की तुमचे जे DBT अकाउंट आहे, म्हणजे तुमचे जे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे तुमचं खातं आहे, ते सुद्धा तुम्ही ॲक्टिव्ह आहे का चेक करा. हे सुद्धा सरकार पुन्हा नव्याने पडताळणी करत आहे. जर काही लाडक्या बहिणींचं पुन्हा त्यामध्ये काही अडचणी आल्या तर अशा लाडक्या बहिणींना हप्ते येणार नाही. तुमचे हप्ते सरकारने जरी पाठवले तरी ते तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही चेक करा. आता हिंगोलीमध्ये तर लाडक्या बहिणींनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा नेला आहे. कारण की आम्ही eKYC पूर्ण केली तरीसुद्धा आम्हाला मार्च एप्रिल हप्ता आला नाही. असा म्हणजे हजारो नाही तर जास्त हजारोंच्या संख्येत लाडक्या बहिणींनी तिथे धडक मोर्चा नेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्या बहिणी तिथे डायरेक्ट गेलेल्या आहेत आणि त्यांनी तक्रार तिथे त्यांनी नोंदवली आहे. तक्रार घेऊन गेलेले आहेत की आम्ही पात्र आहोत तरी आम्हाला हप्ते आले नाही. बरोबर आहेत. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना हप्ते आले नाहीत, त्या बहिणींचे म्हणणे आहे की तुम्ही हप्ते सर्वांना द्या, नाहीतर लाडकी बहीण योजना बंद करा. बरोबर आहेत. कारण की बऱ्याच अशा पात्र लाडक्या बहिणी आहेत की त्या काही कारणास्तव eKYC करू शकल्या नाही. त्यांच्याकडे उपलब्ध म्हणजे जे जरुरी कागदपत्र होते ते त्यांच्याकडे उपलब्ध नव्हते. अशा या अनेक कारणांमुळे पात्र लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आल्या. त्यामुळे अशा ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या 70 लाख लाडक्या बहिणी त्या आता कायमच्या लाडकी बहीण योजनेतून बाहेर जाणार का, हेही बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आता हे काय आहे याबद्दल सत्य हे तर येणारा काळच ठरवणार. त्यामुळे लाडक्या बहिणी अजिबात काळजी करू नका.